बॅट्समन हेमंत मिश्रा, नॉन स्ट्राईकला साहिल कांबळे, बॉलिंग घेऊन आले विशाल मोरे. पहिल्या बॉल मध्ये 1 रन. एक बॉल 1 रन. आणि हा फुल टॉसला षटकार, साहिल कांबळेचा पहिला षटकार WPL मधला. साहिल कांबळेचा पहिला षटकार WPL सीझन 2 मधला, ते पण फायनल सारख्या क्रुशल मॅच मध्ये. 3 बॉल 8. चार बॉल 8 रन. चांगला कमबॅक विशाल मोरे यांच्याकडून. डेड बॉल. आणि तिकडे गेले देवेन. 5 बॉल 8 रन. नोचा इशारा. अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू आणि फ्री हिट. 5 बॉल नाही, 1 to go. हॅलो. ओव्हर 1 ओव्हर नंतर 11 रन. पुढचा षटक घेऊन येत आहेत कुणाल चव्हाण. आणि बी ग्रुप जम्पर्सचे ओनर, रायलावी मंडळ अध्यक्ष भाजपाचे श्री भूषण पाटील साहेब यांचं आगमन झालं आहे. WPL तर्फे भूषण पाटील साहेबांचं हार्दिक स्वागत. एक मिनिट अंपायर. चला मॅच चालू करा. घेतलाय रे. मॅच चालू करा. कुणाल काय झालं? बॅटरी चेंज करतोय. 2 मिनिटं लाईव्ह साठी. तोपर्यंत देवेन सत्कार. आपल्या यूट्यूबच्या प्रेक्षकांसाठी 1-2 मिनिटाचा होल्ड केलेला आहे. एक टेक्निकल चॅलेंज आलेला आहे आपल्याला. आपला एक कॅमेरा बंद पडलेला आहे, बॅटरी संपलेली आहे त्याची. तर ती पुढच्या 2 मिनिटांमध्ये ती बॅटरी चेंज होते आणि लगेचच आपण मॅच सुरू करतोय. ही फायनल सुरू आहे
ग्रुप जम्पर्स म्हणजे हेमंत मिश्रा ज्यांची कॅप्टनशिप करत आहे असे ग्रुप जम्पर्स वर्सेस विशाल मोरे व्ही व्ही मोरे हिटर्स यांच्यामध्ये ही फायनल चालू आहे आणि हेमंत मिश्रा म्हणजे ग्रुप जम्पर्स यांची बॅटिंग सुरू आहे सध्या. एक ओव्हर संपलेली आहे आणि 11 रन यांचे झालेले आहेत. पुन्हा एकदा आपल्या युट्यूबच्या प्रेक्षकांसाठी 2 मिनिटं फक्त मॅच होल्ड झालेली आहे टेक्निकल डिफिकल्टीजमुळे. कॅमेऱ्याची बॅटरी चेंज होते. WPL ची ही फायनल ही नक्कीच खूप चुरशीची अशी होणार आहे. खूप चॅलेंजिंग होणार आहे. तरी सर्व प्रेक्षकांनी तर हेमंत आपली कॅमेरा सेटिंग झालेली आहे आणि मॅच लवकरात लवकर सुरू होते. फिल्डर्स आपल्या पोझिशनवर. दुसरी ओव्हर घेऊन येत आहे. साहिल कांबळे. साहिल कांबळे अचानक फॉर्म मध्ये आल्यामुळे टीमचा एक चांगला बेनिफिट झालेला आहे असं वाटतंय मला. चला मॅच सुरू होते. एक डॉट बॉल. उत्कृष्ट असा बॉल. WPL ची फायनल. साहिलने पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्न केला पण अगदीच 1 रन मिळेल त्याला. हेमंत मिश्रा स्ट्राईकवर आहेत. बघूया हेमंत मिश्रा काय करतायत. अगदीच हेमंत मिश्राने जोरदार प्रयत्न केला पण सरळ फिल्डरच्या हातात. ही खूप मोठी विकेट होती.
सर्वेश बेलोसे नवीन बॅट्समन. एक सिंगल काढायचा प्रयत्न केला आणि स्ट्राईक साहिलला द्यायचा प्रयत्न केला त्यांनी, पण अपयशी. खूपच स्ट्रगल करत आहेत बेलोसे. त्यांना लवकरात लवकर ऑफ स्ट्राईक जायचा प्रयत्न करत आहेत, पण पुन्हा पुन्हा अपयशी. सलग शेवटी बेलोसे सिंगल काढण्याच्या प्रयत्नात 2 ओव्हर 15. ग्रुप जम्पर्स. हेमंत मिश्राची विकेट पडल्यामुळे रन रेट खूपच कमी झालेला आहे. करेक्ट. मॅन ऑफ द सिरीज होता केतन म्हात्रे एका टुर्नामेंटमध्ये, आपल्या नाईट टुर्नामेंटमध्ये, आणि केतन म्हात्रे आपली तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत. स्ट्राईकला पुन्हा एकदा बेलोसे. बेलोसे पुन्हा एकदा सिंगल घेत आहेत की बिग हिट साठी प्रयत्न करतायत हे बघणं मजेशीर ठरणार आहे. उत्कृष्ट असा शॉट साहिलने मारलेला आहे. साहिल हा फॉर्म मध्ये आल्यामुळे ग्रुप जम्परचा खूप मोठा फायदा झालेला आहे. वाईट बॉल कुणाल. प्रेशर क्लिअरली दिसतंय. पुन्हा एकदा जोरदार षटका, पण कॅच सोडलेली आहे. कॅचेस विन मॅचेस माय फ्रेंड. जोरदार हिट करायचा प्रयत्न बेलोसे यांचा, पण अपयशी. पुन्हा एकदा साहिल क्रीजवर. खूप सुंदर परत एकदा फटका, पण यावेळी घेतलेला आहे साहिल. आताच 2 बॉल पूर्वी कॅच सोडली होती त्यांनी साहिलची, पण यावेळी त्यांनी चूक केली नाही आणि साहिलला बाद करण्यामध्ये त्यांनी आपली भूमिका बजावली. नरेश उर्फ नरू. दुसरा रन काढायचा प्रयत्न होता नरू यांचा, पण बेलोसे यांनी साथ दिली नाही. शॉट मारला पण एकच रन मिळेल आणि दुसरी ओव्हर 3 ओव्हर 29 रन 2 विकेट.
सध्या तरी सिंगल घेतलाय. सध्या तरी 10 रन पर ओव्हर हे चांगली बॉलिंग टाकली असं म्हणायला काही हरकत नाही. नो बॉल. बोनस नरूसाठी बोनस. वाईड बॉल. फ्री हिट कंटिन्यू राहणार नरूसाठी. नरू आपल्या शॉट वर खूप नाराज आहेत. त्यांना ही फ्री हिटचा फायदा उचलायचा होता पण ते उचलू शकले नाहीत. बेलोसे पुन्हा एकदा स्ट्राईक वर. सिंगल काढून त्यांनी नरूला स्ट्राईक दिलेली आहे. नरूने पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न केला शॉट मारायचा पण एकच रन मिळेल. ग्रुप जम्पर्स एका प्लॅनिंग नुसार पुढे जात आहेत. सध्या तरी 4 ओव्हरला 10चा ॲव्हरेज त्यांनी मेंटेन केलेला आहे. बेलोसे स्ट्राईकवर. बेलोसेने पुन्हा एकदा सिंगल काढून नरूला स्ट्राईक दिलेली आहे. 5 बॉलला 36 रन. वाईड बॉल. 37. एक 10चा ॲव्हरेज ग्रुप जम्पर्स मेंटेन करत आहेत. ओव्हर. एक 9चा ॲव्हरेज ते मेंटेन करत आहेत. शुभम. आपल्या युट्यूबच्या प्रेक्षकांसाठी शुभम हा बॉलर ज्याने मागच्या 3 मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकले आहेत. शुभम. आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे शुभमने. एक स्टंपिंग झालेली आहे आणि बेलोसे ना परत जावं लागेल. शुभमने मागच्या 3 मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकून आपण एक बेस्ट बॉलर आहोत या टुर्नामेंटचे अशी दावेदारी सादर केलेली आहे. ओंकार नवीन बॅट्समन. नरू स्ट्राईकवर. शुभम ज्या एक रनआउट घेतलेला आहे पुन्हा एकदा. ओंकारला परत जावं लागेल. नरूने शॉट मारला पण ओंकार धावत सुटले. बॉल फिल्डरच्या हातात होता. मला असं वाटतंय की शुभम जी बॉलिंग टाकतोय ती बॉलरच्या मागे बॉल गेलाच नाही आजपर्यंत कधी. सुंदर असा शॉट नरूने मारलेला आहे आणि कदाचित या दिवसाचा
शुभम साठी पहिला 6 असेल जो नरूने मारलेला आहे. नरूने खूपच सुंदर असा शॉट. रनआउट होता होता वाचलाय. लकी नशीब आज मला वाटतं बी ग्रुप जम्परच्या बाजूनेच आहे. दुसरा रन घ्यायचा नव्हता तरी दिला गेला जबरदस्ती. दुसरा रन घ्यायचा नव्हता, रनआउट मिळणार होता पण बॉल डिक्लेअरला गेला त्याच्यामुळे एक रन एक्स्ट्रा पण मिळाला आणि विकेटही वाचली. राजेश हाही खूप सुंदर बॅट्समन आहे. शेवटचा चेंडू या षटकाचा. सुंदर शॉट राजेश यांनी मारलेला आहे. शुभमला असा शॉट खेळणं खूप डिफिकल्ट आहे पण राजेश यांनी उत्कृष्टरित्या शॉट खेळलेला आहे आणि रनआउट नरू रनआउट होता होता वाचलेले आहेत. 5 ओव्हरमध्ये 49 धावसंख्या झाले 49. एक षटक बाकी आहे. देवेंद्र पाटील घेऊन आले शेवटचं षटक. 49. WPL ची फायनल जर 6 ओव्हरला 60 रन जरी झाले तरी खूप सुंदर असा हा टोटल कॉम्पिटेटिव्ह टोटल होतोय आणि समोरच्या टीमला प्रेशर मध्ये 60 रन चेस करावे लागतील. शॉट फुल टॉस. फुल टॉस वर आणि षटकार. देवेन सूर्यवंशी फायनल खेळतोय दाखवून देतोय. देवेन कडून खूप मोठी चूक. फुल टॉस शॉट दिला नरेश सारख्या बॅट्समनला. पुन्हा एकदा फुल टॉस आणि सेम रिझल्ट. सेम म्हणजे जर कॉमेंट्री करायची झाली तर देवेन फुल टॉस नरू 6. सेकंड बॉल देवेन फुल टॉस नरू 6. 2 चेंडू 61 धावा. अजून 4 चेंडू बाकी. तिसरा षटकार. 3 बॉल 3 षटकार. कदाचित याच ओव्हरची वाट बघत होते दोन्ही बॅट्समन आणि त्यांना ती ओव्हर मिळालेली आहे. रुकेगा नहीं साला. काहीतरी साइड स्क्रीन प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे हा डेड बॉल घोषित करण्यात येईल. पण 3 बॉल 3 6 मारून रन रेट एकदम वाढवलेला आहे नरूने. चौथा बॉल पण त्यांना 6 ला मारायचा होता पण नरू आउट झालेला आहे. एक सुंदर अशी कॅच पकडली. वेदांत 5 6 मारले होते वेदांत गावडेने. वेदांत गावडे हा एक स्लॉगर आहे खूप मोठा. शेवटचा बॉल 2 रन जोरात धावून घेतलेत त्यांनी. जिथे 60 रन होणार होते तिथे 70 रन बनवले त्यांनी आणि शेवटच्या ओव्हरला खूप एक्सेलरेट केलं आणि त्या एक्सेलरेशन मुळे त्यांचा स्कोर 70 झालेला आहे. आणि आता व्ही मोरे म्हणजे विशाल मोरे यांच्या टीमला 70 धावा करायच्या आहेत आता. सहा बॉलर त्याच्यामधले 3 बॉलर तर मला कन्फर्म असे वाटतायत जे प्रग्नेश, राजेश
एक्झॅक्टली. आणि 70 रन करणं एवढी सोपी गोष्ट नसावी, पण तरीही विशाल मोरे म्हणजे व्ही मोरे यांची टीम हा प्रयत्न नक्कीच करेल. त्यांच्याकडेही चांगले बॅट्समन आहेत. देवेंद्र पाटील नावाचा एक स्लॉगर आहे ज्याने एक 6 मारून पूर्ण मॅच फिरवली होती. कारण जिंकायचे नाही हेमंत मिश्रा, आज ते कदाचित जिंकू शकतात. फक्त कुठला बॉलर, आय थिंक नोरू आहे, म्हणजे त्यांचे 3 बॉलर तर खूपच स्ट्रॉंग दिसत आहेत मला. उत्कृष्टपणे बॉलिंग करतात वेदांत गावडे. फायनल मॅच, सेकंड इनिंग, पहिली ओव्हर. वेदांत पहिल्याच बॉलला 6. इंटेन्शन एकदम क्लिअर केलेत त्यांनी की 70 रन असो किंवा 80 रन असो, आम्ही हार मानणार नाही. कडक शॉट, 6. इंटेन्शन व्हेरी क्लिअर. वीक बॉलरवर अटॅक करायचा आहे त्यांना आणि त्यांनी तो केलेला आहे. कॉटन बोल्ड वेदांत, सुंदर. वेदांत कॉटन बोल्ड घेतलेला आहे, पण तरीही स्कोर खूप सुंदर बनवलेला आहे. ऍटलीस्ट सुरुवात खूप सुंदर झालेली आहे त्यांची. त्यांनी आपले इंटेन्शन खूप क्लिअर केले की 70 रन असू दे, आम्ही फाईट करणार आणि आम्ही जिंकूही शकतो. या टीम मध्ये सगळेच कडक बॅट्समन आहेत. जो पहिला बॉल खेळतो तो 6च मारतोय. माय गॉड, पुन्हा एकदा 6. पहिल्या ओव्हरला 26 धावा. आता पूर्ण प्रेशर हे ग्रुप जम्पर्सच्या 3 मेन बॉलरवर आहे. प्रज्ञेश, राजेश आणि नरू हे 3 बॉलर मला वाटतं कंटिन्यू टाकतील आणि मॅच मध्ये पुन्हा यायचा प्रयत्न करतील. नवीन बॉलर आलेला आहे राजेश यादव, स्ट्राईकवर आहे विशाल शिर्के. 30 बॉल 45 रन पाहिजेत. राजेश यादवने याच्या आधी उत्कृष्ट गोलंदाजी केली, विकेट घेतलेला आहे. राजेश यादव हे खूप चांगले बॉलर आहेत आणि त्यांनी विशाल यांची स्ट्रॅटेजी म्हणता येईल. राजेश यादव यांना डिस्ट्रॅक्शन सुंदर. सुंदर बॉलिंग. पहिल्या बॉललाच त्यांनी दाखवून दिलं की ते या टीमचे मेन बॉलर का आहेत. पुन्हा एकदा शॉट आणि षटकार. प्रज्ञेशने खूप जोरदार प्रयत्न केला बॉल अडवायचा.
प्रज्ञेश यांनी खूप जोरदार प्रयत्न केला पण तरी षटकार. एकदा का हा 15चा डिफरन्स जो होता तो जर कव्हर झाला खूप खूप सेन्सिबल अशी बॅटिंग, सेन्सिबल अशी बॉलिंग. बीबी मोरे यांना कळलेलं आहे की आता रिस्क घेऊन फायदा नाहीये, आता आपण मॅच मध्ये आलेलो आहोत आणि ते त्याच सेन्सिबल रित्या खेळत आहेत. बोल्ड राजेश यादव यांनी खूप सुंदर असा बोल्ड घेतलेला आहे विशाल याचा. खूप महत्वाची विकेट होती ही ज्यांनी अख्खी मॅच फिरवली. विशाल शिर्के यांची विकेट, मोठी विकेट. आतापर्यंत त्यांनी सगळे हिट खेळलेले. शुभम सुर्वे आले नवीन बॅट्समॅन. विशाल आपलं काम करून गेले. विशाल आपलं काम करून गेले. खूप सुंदर असे बॉल. 2 ओव्हर 34. जसं आम्ही बोललो होतो आता प्रज्ञेश नरू हेच मेन बॉलर टाकतील बॉलिंग, कारण आता आणि मला असं वाटतं की शेवटचा षटक साहिल टाकेल आणि साहिलला खूप टेन्शन आलं असावं असं मला एकंदरीत अंदाज आलेला आहे. पण शेवटची ओव्हर टाकावी आणि जर शेवटच्या ओव्हरला जर 5-6 रन जर असतील नो वाईट बॉल, वाईट बॉल. अंपायरने वाईट बॉल दिलेला आहे. नो बॉल. प्रज्ञेश चेंडू ग्रुप जम्पर्सना भाग पडू शकतात. 24 बॉल मध्ये 36 रनांची आवश्यकता आणि अजूनही बीबी मोरे यांच्याकडे बॅटिंग लाईनअप चांगला आहे. असे एक्स्ट्रा गेले तर मॅच जाईल हातून. 6 मारायचा प्रयत्न पण अपयशी. मॅच आता कुठल्याही दिशेला फिरू शकते. हेच आहे उत्कृष्ट बॅटिंग वर्सेस उत्कृष्ट बॉलिंग. उत्कृष्ट बॉलिंग वर्सेस उत्कृष्ट बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. फक्त 12चा डिफरन्स आहे. 2 6 जर गेले तर बॉल टू बॉल मॅच येणार. सिंगल रन काढून सुरुवात केलेली आहे. कठीण क्रॅच होती.
ती कॅच पण सोडली, पण मागे रन ओंकारने बॉल पण सोडला. चौकार, या चौकार. हे रन तुम्ही सोडू नाही शकत. हा, 5 बॉल 42 धावा. 42, 5 बॉल 42. 5 बॉल 42 धावा झालेल्या आहेत तिसऱ्या ओव्हरच्या. गुड बॉलिंग, खूप उत्कृष्ट असा बॉल टाकला प्रज्ञेशने, राईट इन ब्लॉक होल. 3 ओव्हर अखेरीस 42 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हर 42 धावा झालेल्या आहेत. 18 बॉल 29. 18 बॉल 29 धावा, म्हणजे अगदीच 11चा डिफरन्स आहे जो 2 सिक्सने कव्हर होईल. आणि त्यांच्याकडे आता 2 बॉलर आहेत, अजूनही 2 ओव्हर, त्यातली 1 ओव्हर तर नक्कीच नरू टाकेल. व्ही मोरे हिटर्सचा आयकॉन म्हणजे कुणाल चव्हाण अजून बॅटिंगला यायचा बाकी आहे. म्हणजे मला असं वाटतं की या 29 धावांपैकी मॅक्सिमम धावा यांना या ओव्हरमध्येच कराव्या लागतील, कारण पुढची ओव्हर नरू टाकणार आहे. नरू आहे, त्याच्यानंतर शिवानंद आहे, साहिल आहे. नाही, शेवटची ओव्हर कोण घेणार आहे ते माहित नाहीये. शिवानंद आणि नरू मध्ये तू कोणाला देशील बॉलिंग, संदीप? नरू आहे. ऑफकोर्स नरूला देशील तू बॉलिंग. एक्झॅक्टली. 4 ओव्हर झाल्यात रे. वाईड. 3-3. साहिल, नरू आणि ओंकार हे 3 बॉलर आहेत पुढचे. तर त्यातली आता याच्यानंतर अंपायरने डिक्लेअर दिलाय. अंपायरने डिक्लेअर केलेला आहे. अंपायरने 1 रन डिक्लेअर केलेला आहे. नाही नाही नाही, कॅच छुटी, मॅच छुटी. 2 सिक्सच्या समोर 2 कॅच सोडलेले आहेत तू. ही साहिलने कॅच सोडली की मॅच सोडली आहे संदीप? थोड्या वेळात कळेल. तीन बॉल अखेरीस 43 धावा झालेल्या आहेत. दोन्ही बॅट्समन खूप समजदारीने खेळत आहेत, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला फक्त 2 मोठे शॉट पाहिजेत, बाकी सिंगल सिंगल मिळाले तरी चालतील. जोरदार एक शॉट मारायचा प्रयत्न साहिलने आपला नॉन स्ट्रायकरला मारून आपला फ्रस्ट्रेशन काढायचा प्रयत्न केलेला आहे. 48 धावा झालेल्या आहेत. अजूनही 13 बॉल मध्ये 23 रनांची आवश्यकता आहे. व्ही मोरे, कुणाल चव्हाण, विशाल मोरे मागे अजून बॅट्समन आहे. वा, मॅच 49 धावा, 4 ओव्हर 49 धावा. 22 रन पाहिजेत 12 बॉल मध्ये. मॅचचं काहीही होऊ शकतं, कोणीही जिंकू शकतं. आणि पुढची ओव्हर घेऊन नरू आलेले आहेत, वन ऑफ द बेस्ट बॉलर इन द टुर्नामेंट. 12 बॉल 22. नरूने त्याचे एक्स्ट्रा जर कंट्रोल केले तर मॅच त्यांच्या दिशेने जाऊ शकते. बॅटिंग मध्ये तर उत्कृष्ट प्रदर्शन करून त्यांनी मॅच मध्ये आणलंच आहे. मला तर टेन्शन आलंय शेवटची ओव्हर कोण टाकणार आहे. माझ्यामध्ये साहिलच. शिवानंदचा इतिहास बघता साहिलला प्रेफरन्स नक्कीच देतील ते.
सुरुवात केली आहे वाईडने साईड. सुरुवात केली आहे वाईट अच्छा, याच बद्दल तू बोलत होतास. एक्स्ट्रास. कंट्रोल केलं तर नक्कीच नरूची ओव्हर चांगली. हा, डायरेक्ट हातात मारला साहिलच्या, पण साहिल तो रनआउट घेऊ शकला नाही. चान्स होता. 51 धावसंख्या, एक बॉल. झाम झूम बॉलर यालाच म्हणतात. जो बॉल बॉल 51 धावा. पुन्हा एकदा डायरेक्ट डॉट. बॅट्समनला काही आता पता नाही नरूच्या बॉलचा. 3 बॉल 51 धावा. म्हणूनच मी म्हणतो की नरू इज वन ऑफ द बेस्ट बॉलर इन दिस टुर्नामेंट. आणि त्याने हे जे हीच ओव्हर ठरवणार आहे फायनल कोण जिंकणार आहे. नाही नाही, या ओव्हरला बॅट्समन रिस्कच घेत नाहीये, कारण त्यांना माहिती आहे नरूचा क्लास काय आहे आणि तो काय करू शकतो. मोरे यांना 8 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. फायनल जिंकायची तर 19 रन मारायचे. व्ही मोरेने सगळी जबाब त्यांची आशा अपेक्षा शेवटच्या ओव्हरला ठेवलेली आहे. या ओव्हरला ते फक्त सिंगल वर मेहनत करतायत. सिंगलच त्यांना घेऊन त्यांची स्ट्रॅटेजी तीच आहे. 7 बॉल 19 रनची आवश्यकता आहे. व्ही मोरे 7 बॉल 19 पाहिजेत. आणि वाईट बॉल. वाईडने दोन्ही बॅट्समन रिस्क घ्यायलाच तयार नाहीयेत. 7 बॉल मध्ये 18 रन पाहिजे. ते कदाचित बोलत असतील की आम्हाला 1 रन मिळाला नरूच्या बॉलिंगला तरी खूप झाला, पण विकेट नाही सोडायची आम्हाला. दिसत नाहीये बघा. पुन्हा एकदा सिंगल घेऊन त्यांनी आपले इंटेन्शन एकदम क्लिअर ठेवलेलं आहे की नरूच्या बॉलिंगला आम्हाला रन काढायचा नाही. मागच्या नाईट टुर्नामेंट मध्ये मला आठवतं शिवानंदच्या बॉलिंगला 5 6 मारले होते वेदांत गावडेने आणि ती मॅच आम्ही जिंकलो होतो. यावेळी शिवानंद काय मजा करतो, विकेट घेतो. शिवानंदला बॉलिंग दिली आहे, हा खूप धाडसी निर्णय आहे असं मला एकंदरीत वाटतंय. जर तुमच्याकडे साहिल आहे जो इक्वली त्यातल्या त्यात चांगली बॉलिंग टाकू शकतो, तर शिवानंदचा इतिहास बघता इव्हन मला चांगला माहिती इतिहास, कारण मी त्या टीम मध्ये होतो. शेवटचे 6 बॉल 17 रन. ओ खूपच शिवानंद आणि त्याच्या टीमसाठी एक एक बॉल म्हणजे 5 बॉल 17 रन आणि एक रनआउट साठी जोरदार अपील करत आहेत अंपायर साठी. 4 बॉल मध्ये 15 रन आहेत. अक्षय साजेकर स्ट्राईक वर आहे. 4 बॉल मध्ये 15. 4 बॉलला 15 रन. शिवानंद कदाचित आपल्या जुन्या फॉर्म मध्ये परत आलेला आहे. आपला जुना इतिहास परत एकदा 3 बॉल 9 रन वर मॅच आलेली आहे. ही अक्षय साजेकर स्ट्राईक वर आहे. खूपच सुंदर अशी. त्याचे इंटेन्शन क्लिअर आहे. तो आपले सिक्स मारणार.
सुंदर असा बॉल आणि 2 रन चोरल्यासारखे वाटले मला हे अक्षरशः. 2 बॉल 7 रन म्हणजे त्यांना एक मोठा शॉटची गरज आहेच. WPL ची फायनल 2 बॉल 7 रन. आणि वाईड बॉल. सर्व प्लेयर आपल्या गुडघ्यावर आणि आपले बॉलर साठी सर्व प्लेयर. पण शिवानंदवर किती प्रेशर असेल. पुन्हा एकदा वाईड. टीमच्या सिनियर बॉलरने शिवानंदशी बोलणं खूप गरजेचं आहे आणि शिवानंदला गाईड करणं खूप गरजेचं आहे कारण 2 बॉल 5 मॅच आलेली आहे. फायनल आहे त्याच्यामुळे हे सोपं आहे असं म्हणू शकणार नाही. बॅट्समनला हे तेवढंच प्रेशर असणार आहे या मॅच मध्ये. किंवा असंही चर्चा होऊ शकते 2 ला धाव आउट झाला तरी चालेल मला स्ट्राईक पाहिजे. विकेट गेली तरी काय हरकत नाही ना. बॅट्समन अक्षय जर आला इनोव्हेटिव्ह फिल्डिंग सेट करण्यात आलेली आहे. बॅट्समन समोर उलटे उभे राहिलेले आहेत. आणि खूपच रिस्की असा प्रयत्न. 2 धावांसाठी जोरदार. एक बॉल 3 रन पाहिजेत. पण एक सांगू या फिल्डिंग मुळे बॅट्समनही थोडा पावसाळ्याला आणि त्याने थोडस टेन्शन मध्ये येऊनच हा शॉट मारला. कॉन्फिडन्स कमी वाटला या शॉट मध्ये. 1 बॉल 3 रन. काय वाटतं ही मॅच सुपर ओव्हरला जाईल. सुपर ओव्हरला जाऊ शकते ही मॅच. कंपल्सरी. अच्छा आता आम्हाला कळलेलं आहे की सुपर ओव्हर वगैरे काही नाहीये. एक मिनिट. ओके आता जरूर शॉट आणि 6. व्ही मोरे ही फायनल जिंकलेले आहेत. शिवानंदने पुन्हा एकदा इतिहास घडवलेला आहे. मागच्या एका टुर्नामेंट मध्ये त्याला अख्ख्या टीमने 5 ओव्हर सुंदर टाकल्या होत्या आणि शिवानंदने 6वी ओव्हर मध्ये 5-1 देऊन त्या टीमला पूर्ण मॅचच्या बाहेर काढलं होतं स्वतःच्या. अगदी यावेळी तसंच झालं. मी सर्व प्लेयरला ग्राउंड मध्ये यायची विनंती करतो. आपण बक्षीस समारंभ कार्यक्रम करणार आहोत. सुरू करतो आपण बक्षीस समारंभ कार्यक्रम. सर्व प्लेयर्स सर्व टीम्सला आतमध्ये याची विनंती करतो. लगेचच सर्व प्लेयर्स. सर्व प्लेयर्सला विनंती आहे की त्यांनी ग्राउंड मध्ये यायचं लगेचच. सर्व प्लेयर्स
5 मिनिटं दे ना मला वेळ. 5 मिनिटं द्यायचं मला. मी ऑनलाईन पाठवू तुला. ऑनलाईन चालेल ना मला पाठव.